चविष्ट आणि थोडीशी वेगळी अशी कारल्याची भाजी। कारलं कडू असलं तरी योग्य पद्धतीने बनवलं तर खूपच स्वादिष्ट लागतं। त्याकरता आपण इथे कारली अशी गोल गोल कापून घ्यायची आहेत आणि एवढी जाडसर ठेवायची आहेत, जास्त पातळ कापायची नाही। याच्यामध्ये मीठ घालायचं, हळद आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मीठ आणि हळद टाकल्यामुळे कारली नरम पडतील आणि त्याच्यातून पाणी सुटेल आणि त्याच्यामुळे जो कारल्यामध्ये कडवटपणा आहे तो बाहेर येईल। आता ह्यांना आपल्याला अर्ध्या तासासाठी असं साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। मसाले भाजण्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं, ह्याच्यात लसूण घालायचा, अद्रक, हिरवी मिरची, हे थोडंसं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकायची, ह्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणे सुद्धा घालू शकतात, सुकं खोबरं आणि हे सगळे पदार्थ आपल्याला हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। इथे बघा हलका हलका कलर यायला लागलेला आहे। आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। ही सगळी जिन्नस थंड झाल्यावर ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये टमाटर घालायचं आहे आणि ह्याची पेस्ट बनवून घ्यायची। इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, अशी फाईन पेस्ट इथे तयार करून घ्यायची आहे। अर्ध्या तासानंतर कारली बघा एकदम मऊ झालेली आहेत। आता ह्याच्यातलं दाबून दाबून पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कारल्यामध्ये जर मोठ्या बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आणि जेवढं शक्य होईल तेवढं पाणी आपण ह्याच्यातून काढून घेतलेलं आहे। जे जिन्नस आपण फ्राय केलेले होते तेच तेल मी इथे वापरते आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कारली टाकायची आहेत आणि मध्यम आचेवरती 4 ते 5 मिनिटं ही कारली आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत। ह्याच्यामुळे कारल्यांचा कडवटपणा कमी होतो आणि कारल्यांना टेस्टही खूप छान येते। या भाजीसाठी कारली जास्त लागत नाही, 2 कारली असली तरी सुद्धा ही भाजी बनते। इथे आपले कारली फ्राय होत आहेत, तोपर्यंत पटकन व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं। यांना आपल्याला क्रिस्पी करायचं नाही आहे, यांचा असा कलर चेंज झाला ना तर हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। याच तेलामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे, राई, बारीक चिरलेला कांदा, इथे कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। जर घरात कोणी कारलं खात नसेल तर माझ्या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून बघा, न आवडणारे सुद्धा आवडीने खातील। असा कांद्यांचा कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे, लाल मिरची, गरम मसाला, धनेपूड, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता तयार केलेलं वाटण घालायचं आहे। आता थोडंसं पाणी घालायचं आणि हा मसाला ह्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मसाला जर चांगला परतला तर भाजीला टेस्टही खूप छान येते। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी हा मसाला शिजवून घेणार आहोत। मसाल्याला बघा मस्त तेल सुटलेलं आहे। मसाला खाली चिटकू नये म्हणून याला मी 2 वेळेस हलवून घेतलेलं होतं। आता ग्रेव्हीसाठी याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ, कारल्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं तर त्या अंदाजाने याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये फ्राय केलेली कारली घालायची। तुम्ही इथे पाण्याचा वापर तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्ही करा। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 8 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे।
इथे मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे। ह्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकतात। थोडासा गूळ ऑप्शनल आहे आणि कोथिंबीर। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे आपण परत 1 ते 2 मिनिटांसाठी वाफून घेऊया। इथे आपली कारल्याची रस्सेवाली भाजी बनून तयार झालेली आहे। आता आपण डिशमध्ये सर्व करून घेऊया। कारलं कडू असलं तरी योग्य पद्धतीने बनवलं तर खूपच स्वादिष्ट लागतं। तर अशी कारल्याची भाजी बनवा, चविष्ट आणि थोडीशी वेगळी, सगळे चाटून पुसून खातील। तर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। अशा सोप्या आणि नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।